खा खा भरपूर आहे ती पानं पण. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर. नवनाथ ग्रंथ पारायणाचा आज 4था दिवस. इथं छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी काही एवढी मला जमत नाही, पण जशी जमते तशी काढली. पूजा ही रांगोळीशिवाय अपूर्ण, रांगोळी ही हळदी कुंकवाशिवाय अपूर्ण. हळदी कुंकू टाकल्यावर किती छान रांगोळी उठावतात दिसायला लागलेली. इथं पूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि इथं आज 5 अध्याय वाचायचे होते, ते वाचन करून घेतले. 17 ते 21 अध्यायाचे आज वाचन करायचे होते. वाचन वगैरे पूर्ण झाले. नंतर माझा आज आहे उपवास. उपवासासाठी मला खिचडी बनवली होती, तोच नैवेद्य म्हणून देवालाही दाखवला. नेहमी तर ताक मी घरीच बनवते, पण हे बाहेर निघाले होते त्यावेळेस माझं वाचन चालू होतं. मग येतानाच हे बाहेरून ताक घेऊन आले. घरी बनवलेलं ताक जसं चवीला लागतं तसं बाहेरच्या ताकाची चव नव्हती. चवीला जास्त आंबट ही नव्हतं, असं पाण्यासारखंच लागत होतं. मग यात थोडं मीठ, थोडं साखर असं टाकून मी हे ताक घेतलं. वेगळं लागतो आपल्या घरच्या ताकापेक्षा. आपल्या दह्याचा ताक कसं लागतं दोन्ही. चला घ्या. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. कितीही कडक उन्हाळा असला तरी सर्वांना टायमिंगला चहा लागतोच. तर परीने इथं स्वतः तिचा ब्लॉग शूट केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आळूची पानं तळून करायची का उकडून करायचे? उकडून करूया का? भरपूर दिवस झाले ग आळूच्या पाण्याच्या वड्याच केल्या. कोण आलं होतं ग मामा? आता सामान होतं ग. एवढं दिलंय का सगळं? यायचं काढून द्राक्ष पण नाही. द्राक्ष आहेत की. ही बीट ही बाबांनी अगोदर सांगितलं होतं. बीट काकडी आपण कोशिंबीर बनवूया. देते करून. भाजीपाला जायच्या जागी फ्रीजमध्ये ठेवला. जे निवडायच्या भाज्या होत्या त्या निवडून घेतल्या आणि आता स्वयंपाक करायचा. तर हे म्हटले मग आम्हाला पाणीपुरी खायची. मग पुऱ्या तर घरात काही शिल्लकच होत्या, मसालाही होता, फक्त पाणी बनवायचे होते. याचा तर मला फक्त वासच आहे, कारण पारायण काळात मी काही कांदा लसूण खात नाही. तर फ्रीजमध्ये पाणी ठेवले थंड होईल म्हणून पाणीपुरीचं बनवलेलं. नंतर राहिलेल्या सर्व पुऱ्या होत्या त्या तळून घेतल्या. पाणीपुरी दोघींनाही खूप आवडते, त्यामुळे अगदी मन लावून चालू आहे. मिळून अगदी कांदा कापून, बटाटा उकडलेला स्मॅश करून, त्यात मसाला घालून हे सगळं बाकी त्यांनी केलेलं आहे. फक्त पुऱ्या मी तळून दिलेत. होतो का परी? तिकडं शेव टाकायची नाही की तुझ्याकडे? बाहेरचं खाणं फार आमचं कमी असतं. काय असेल ते घरी बनवायचं आणि घरी केलेलं कधीही चांगलं. पाणीपुरीमधील बुंदी ही घरीच बनवते, पण यावेळेस दुसराही स्वयंपाक करायचा होता म्हणून यावेळेस बुंदी बनवलेली नव्हती. तिकड बुंदी बुंदी घरीच करणार होते मी. काय बेसन पीठ हे सगळं होतं. राहू द्या म्हणलं आता. गेल्या वेळेस केली होती की आपण बुंदी बरं लागते तिकडे बुंदी. आता ही माझी फक्त बघायची भूमिका आहे. मग काय मला कांदा ती नाही आता घ्यावं. बिगर कांदा दे तिला कोणाचं तुला. बिगर कांद्याचं पुरी चालते का? फक्त गव्हाचा अन्न हे केलं. बिन मसाला नाही, काही नाही. पाण्यात लसूण ही असते. कशी झाली टेस्ट? परीचं तर कधीपासून चाललंय. काय टाकायला लागतंय पाण्यात? असू दे खा. तळल्यानंतर पुरी फारच मोठी झालेली होती आणि त्यात कॅमेरा चालू. खाताना परीच्या तोंडात काही बसत नव्हती आणि आता खाऊ का काय करू असं तिला होत होतं. थोडं लाजल्यासारखं होत होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.